मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. हार्डवर्क इज द अल्टिमेट. आणि तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट विषयी सांगा थोडंसं. मग आपल्याला काय मॉलिक्युल बिलकुल काही सांगायचं नाही, रिसर्च जर्नी सांगा प्रोजेक्टची. आम्ही हा जो मॉलिक्यूल बनवला आहे हा विचार केलेला म्हणजे आता काम ऑलमोस्ट 1 year बॅक आम्ही विचार केलेला का आता आम्हाला करायचं. मोस्ट आम्ही हे करताना किती reaction 9 ते लावले? 10 वेगळ्या टाईप्स ऑफ रिॲक्शन्स लावले. 30 ते 35 रिॲक्शन लावलेल्या आहेत. एवढ्या ह्याच्यात लावलेल्या आहेत. आमचं हे म्हणणं आहे की कधी कधी तुम्हाला त्या वाटेने गेल्यावर उत्तर भेटत नाही, तुमचं डेस्टिनेशन भेटत नाही, रस्ता बदलून बघा, तुम्हाला ते उत्तर भेटत हे आम्ही रिसर्च करतो. रिसर्चमध्ये आम्ही सिंथेटिक रूट चेंज करत असतो वेळोवेळी. तसं तुम्ही आयुष्यात पण तुमचा सिंथेटिक रूट चेंज केला पाहिजे. तुम्हाला जर व्हर्जन ऑफ यू यस काय म्हणणं आहे, बेस्ट व्हर्जन ऑफ यू म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, कसं पाहिजे आपलं बेस्ट म्हणजे व्हर्जन? मी आता खूप चुकलो, खूप वेळ गेला, पण आम्ही जे काही शिकलो आमच्या स्वतःच्या चुकातून शिकलो आणि ते आम्ही ओव्हरकम केलं, अप्लाय केलं. तुम्हाला गेम कळायला वेळ लागतो. गेम कळलं. जेव्हा तुम्हाला गेम कळायला लागला ना तर गेम तुमचं फिनिश करायचं. म्हणजे असं आहे की तुम्हाला गेम कळायला लागला, गेम संपून जिंकूनच गेम. पेशंट हवे. खूप डेव्हलप होतात. तुम्ही रडणार, तुम्ही चिडणार, तुम्ही जेवणार नाही, तुम्ही Saturate झोपणार होणार नाही, गोष्टी. सॅच्युरेट होणार. पण आपण एक्सपेरिमेंट नाव आहे ते केलं पाहिजे. प्रयोग. प्रयोग प्रयोग तो प्रयोग केला आहे आणि पाहिजे. तो कधी सक्सेसफुल होतो कधी नाही होत. प्रयोग म्हणजे समजा तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, वेट लॉससाठी तुम्ही प्रयोग करता, हा करायचा बदल करायचा. प्रत्येक जण एक्सपेरिमेंट दररोज करत असतो आयुष्यात, प्रत्येक जण एक्सपेरिमेंट करतो. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं, फक्त आपण त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह Yes. चेंज करायचा. सोल्युशन निघणार, वेळ असतो आणि ती येणार. आणि ती वेळ आपली आहे, ती नक्कीच येणार. जसा की वर्षातला एकदाच आपला दिवस असतो जो की आपल्या बर्थडे. करायचं ना, तुम्ही चांगल्या गोष्टीत मॅनिफेस्ट करा, चांगलं होणार. रोज हेच विचार करायचा का माझं चांगलं होणार आहे, माझं चांगलं चांगलं होत आहे. होत. Yes. आणि देव अजून एक, सगळ्यांचं चांगलं करत सोबत आपलं पण करत. आणि मला जसा वेळ भेटेल तरी दिवस चांगला असो वाईट असो, थोडं देवाचं नाव घ्या, प्रयत्न. का यू शुड बी ग्रेटफुल फॉर द थिंग Things. दॅट इज अराउंड यू. साधं आपण बेडवर झोपतो त्या बेडला पण ग्रेटफुल राहा. हा बाबा मोबाईल आहे, मोबाईलला गाडी आहे, गाडीच्या चावीला पण ब्लूटूथ आहे, ब्लूटूथलाही तुम्ही ग्रेटफुल राहा. ते जायचं, आपण लोकांसाठी चांगला विचार करायचा. अल्टिमेटली आपलं छान होतं. आनंद, दुःख, सुख हे क्षणिक आहे. क्षणात आनंद येत असतो, क्षणात दुःख दुःख येत असतं. त्यामुळे त्या फेज ओव्हरकम करायला सुद्धा. हे फक्त पीएचडी वाल्याचं नाही, प्रत्येक जॉब वाल्याची हीच कहाणी आहे. प्रत्येक जण हेच करतोय. PhD हे डेली ॲडव्हेंचर. तुम्ही स्वतः करा. लोक मी तुम्हाला वारली पेंटिंग येते, आता तुम्ही वारली पेंटिंग करा. ऍक्च्युली मी खूप दिवस झालं वारली पेंटिंग नाही केलं दिस जर तुम्हाला सिंगिंग करता येत असेल, रोहिणी मॅडम सारखी तुम्ही सिंगिंग पण केली पाहिजे. पण काम करताना आपलं प्रोफेशन जपतोय पण त्याच्यासोबत आपले छंदही जोपासतोय. आणि कधी कधी माझ्यासोबत असं होतं का फक्त मी दिवसामधलं जेवण चांगलं बनवते आणि खाते, दिवस कसंही जाऊ दे काही नाही. आपण चांगलं खाल्लं तर चांगलं होणार आहे. 10 दिवस 15 दिवसामध्ये आम्ही जे फाडतो ना का बस 4-5 दिवसामध्ये फुल रात्रभर जागायचं, सकाळी उठायचं, काम कर, धन 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 काम जे काम येणार तुमच्या आयुष्यात संपलं. पवार मॅडम त्या आलेल्या होत्या, मगाशी त्या होत्या रोहिणी काळे मॅडम. सो जय श्रीराम भावांनो, माझं नाव अखिलेश भंडारे, बिहाइंड टीव्हीचा यूट्यूब चॅनलचा मालक, आणि माझ्याबरोबर आहे भवार मॅडम. हाय तर मॅडम कॉंग्रॅच्युलेशन टू यू. वाय फायनली तुमच्या अंडर जो MSCचा स्टुडंट गेला होता त्याचा प्रोजेक्ट तुम्ही डिपेंड केलेला आहे, Yes. कम्प्लीट केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय एका मला वर्षात? खूप रिलीफ वाटते. रिलीफ वाटतंय. तुमचा आय थिंक जर्नी पण चॅलेंजिंग होती. येस. म्हणजे मॅडम तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट विषयी सांगा थोडंसं, फक्त आपल्याला काय मॉलिक्युल बिलकुल काही सांगायचं नाही, रिसर्च जर्नी सांगा प्रोजेक्टची. रिसर्च जर्नी ओके. आम्ही हा जो मॉलिक्यूल बनवला आहे हा विचार केलेला म्हणजे आता काम ऑलमोस्ट 1 year बॅक आम्ही विचार केलेला का असं आम्हाला करायचं. तर आम्ही तो करायला घेतला. मग करता करता आम्हाला खूप सारं प्रॉब्लेम्स आले. तर आम्ही ऑलमोस्ट 6 महिने तेच करत होतो, ते प्रॉब्लेम सॉर्टिंग करत 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 आम्ही तो मॉलिक्यूल करत होतं ते पण सोडून दिलं कारण की ते होतच नव्हतं. मग आम्ही दुसरा मॉलिक्यूल बनवला आणि ते बनवल्याच्या नंतर आम्हाला 2 स्टेप रिॲक्शन होते. आम्हाला दोन्ही मॉलिक्यूलचे क्रिस्टल्स मिळाले. आणि मी सांगतो, मी पण त्यांची जर्नी बघितलेली आहे. म्हणजे समजा आता मॅडमचं गाव नाशिक आहे, तर मॅडम चालल्यात पुण्यावरून नाशिकला, तर ते एका रोडने चालल्यात, दुसऱ्या रोडने चालल्यात. पहिल्या रोडने गेल्यात तिथं पाऊसच येतोय, कधी कधी थंडीच पडती, बर्फच पडतोय, गाडीच बंद पडतीये. मॅडमनी काय केलं, रस्ताच चेंज केला आणि दुसऱ्या रस्त्याने गेला. दुसरा रस्ता असा आला का तिथं म्हणजे पाऊस नाही, काय नाही, एकदम थंडगार वातावरण, गाडी पण बंद पडत नाही, एकदम चांगलं वातावरण, कोरडं वातावरण होतं. मॅडम एका रूटने असे गेलं सिंथेसिसला, खूप स्ट्रगल चालला होता. म्हणजे काही प्युरिफिकेशन असेल, इल्ड असेल, इकॉनॉमिकली कसं फेवरेबल आहे का, टाईम कन्झ्युमिंग आहे का. दुसऱ्या मेथडनी गेल्या मॅम
मॅडमला रिझल्ट पण एकदम हाय क्वालिटी भेटला आणि चांगलं सगळं पिरियड झालं. पण त्यासाठी जवळजवळ मॅमनी फेल्युअर पण स्टार्टिंगला खूप बघितली. जवळजवळ एक 10-15 फेल्युअर तर बघितलेत. ऑलमोस्ट आम्ही हे करताना किती reaction 9 ते लावले? 10 वेगळ्या टाईप्स ऑफ रिॲक्शन्स लावलेत. ऑलमोस्ट आम्ही आतापर्यंत 30 ते 35 रिॲक्शन लावलेलं आहे. एवढ्या ह्याच्यात लावलेले असेल. मोर दॅन दॅट आम्ही लावलेले आहेत. आणि मी पण सांगतो काहीच रिसेंटली मला एक मॉलिक्यूल बनवायचा होता, तर तो मी चालू केलं. त्याचं काम दिवाळीनंतर आला. त्याचा एक डाटा येत होता पण दुसरा येत नव्हता. तर तो मॅडमचा प्रोजेक्ट संपला, माझा पण तो मॉलिक्यूलचा डाटा येऊन गेला का यास. आणि यांचं पण सजेशन आलं तेव्हा त्यांना मी बघितलं आणि रूट बदलला. मी पण रूट बदलला मला पण आणि आम्ही तो रूट सायमल्टेनियसली बदलला. आम्ही डिस्कस केलेलं का असं आपण करून पाहूयात. तर मग मी पण केलं आणि मी पण केलं. अखिलेशनी पण म्हणजे केलं. आमचं हे म्हणणं आहे की कधी कधी तुम्हाला त्या वाटेने गेल्यावर उत्तर भेटत नाही, तुमचं डेस्टिनेशन भेटत नाही, रस्ता बदलून बघा, तुम्हाला ते उत्तर भेटत. हे आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण यूज केलं पाहिजे. जसं आम्ही रिसर्च करतो, रिसर्चमध्ये आम्ही सिंथेटिक रूट चेंज करत असतो वेळोवेळी, तसं तुम्ही आयुष्यात पण तुमचा सिंथेटिक रूट चेंज केला पाहिजे. आणि अजून एक तुम्ही तुमच्या फेल्युअरकडून शिका. फेल्युअर खूप चांगलं शिकवतं की ह्यानी म्हणजे तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जर सक्सेस भेटला तर तुम्हाला कळतं की आपल्याला कसं दुनिया वर्क कशी करते, सक्सेससाठी काम कसं केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही फेल्युअर फेस करता तेव्हा तुम्हाला कळतं व्हॉट इज द अल्टरनेट रूट टू कम्प्लीट दॅट थिंग. म्हणजे ती गोष्ट कशी अचीव्ह करायची ते तुम्हाला कळून जाईल. सक्सेस आणि फेल्युअरचे 2 मुद्दे आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हे बघा, ही आमची लॅब आहे. डिस्क्लोज काय करू शकत नाही. दीज आर द पोस्टर्स ऑफ आवर लॅब. तर ही आहे आमची जवळजवळ रिसर्च रिलेटेड कमी आणि थोडा रिसर्च थ्रू आम्हाला जे गाईड करायचे ते. आणि अजून एक मॅडम आलेले आहेत, तर त्यांना आम्ही लवकरच ब्लॉगमध्ये घेतो. या मॅडम. तर मॅडमच्या टी शर्टवर बघा तुम्ही काहीतरी बेस्ट व्हर्जन ऑफ यू. यस, आता उलट दिसेल पण आपण मिरर इमेज करून त्याला हे करू शकतो. बेस्ट व्हर्जन ऑफ यू म्हणजे काही प्रश्न विचारायचे. हां, तर तुम्हाला काय म्हणणं आहे बेस्ट व्हर्जन ऑफ यू म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला, कसं पाहिजे आपलं बेस्ट म्हणजे व्हर्जन? मी फर्स्ट इयरला आले होते तेव्हा खूप ढ आहे. आता मी इव्होल्युशन पाहिलं. ॲक्च्युली आमच्यामध्ये हा फरक आम्ही स्वतःही जाणवू शकतो का जेव्हा आम्ही 2022ला लॅबला आलेलो किंवा रिसर्च चालू केलेला, आम्हाला त्यामधलं काही एवढं येतच नव्हतं. आणि आता मी नेक्स्ट मंथमध्ये आमचं 4th इयर कम्प्लीट होणार आहे. आम्हाला आमच्या रिसर्चबद्दल बरंच काही येतं, आयडिया आलेली आहे आणि आम्ही काही आता करू शकतो त्या फील्डमध्ये. ॲक्च्युली म्हणजे मला असं सांगायचं आहे, माझी रिसर्च जर्नी संपेल कधी माहीत नाही मला असं वाटतं आता तर सुरुवात झाली आहे. पण ठीक आहे, आधी आम्ही फर्स्ट सेकंड इयरला होतो तेव्हा अगदीच आम्हाला काहीच येत नव्हतं. आमच्या तसं पाहिलं तर आम्हाला गायडन्स म्हणून म्हणजे आमच्या मॅडम सोडल्यास कोणीच नव्हतं. तर आम्ही स्वतः खूप चुकलो, खूप वेळ गेला, पण आम्ही जे काही शिकलो आमच्या स्वतःच्या चुकातून शिकलो आणि ते आम्ही ओव्हरकम केलं, अप्लाय केलं. आता कुठेतरी रिझल्ट येतात त्याचं समाधान आहे. हे बघा, आम्ही हे क्लस्टर बनवलेत, ते सुद्धा रिसर्चचं काही जास्त डिस्क्लोज करू नका आपल्या ह्याच्यात. कॉपीराईट टाकतील लोक, पब्लिश नाही, कॉपीराईट येईल. तर मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक समजा एखादी टेस्ट मॅच कोणती पण T20ची गेम आहे, जसं तिलक वर्मा त्या दिवशी 21 बॉल 19 रन केले, 100च्या स्ट्राईक रेटने खेळला. तसंच मॅडमचे 2 वर्ष फक्त ते खेळत गेले, सर्व्हाइव्ह केलंय. आता डायरेक्ट मॅडम पण 25 बॉलमध्ये 80 रन करून 100 सेंचुरी करणार आहे. सेंचुरी करणार आहे, 1 सेंचुरी. लेपलाईट नाही होणार आहे, फक्त तुम्हाला गेम कळायला वेळ लागतो. जेव्हा तुम्हाला गेम कळायला लागला ना तर गेम सोडून मॅडम बघा गेमच गेम करतात, सिनियर आहे त्या. किती 100 लाखो रिएक्शन लावलेत त्या मॅडमने आतापर्यंत, लाखो. पण गेम संपत आला, पण गेम संपत आलाय, संपवणार. म्हणजे असं आहे की तुम्हाला गेम कळाला ना, गेम संपून जिंकूनच घरी जायचं आपल्याला. हेच आपल्याला करायचं. पण गेम कळोपर्यंत यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट आणि तुम्हाला पेशन्स हवे. तुम्ही रडणार, तुम्ही चिडणार, तुम्ही जेवणार नाही, तुम्ही झोपणार नाही, सॅच्युरेट होणार, पण तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय. तो वेळ येणार आहे, नक्कीच वेळ येणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करायचंच आहे आणि करून पाहायचंय. करून नाही पाहिलं तर तुम्हाला कळणारच नाही. आणि तुम्हाला हे म्हणतायत ना की तुम्हाला कन्सिस्टंट डिसिप्लिन हार्डवर्क करावं लागतं. तुम्हाला आज फेल्युअर आलं, तुम्हाला 1 महिना फेल्युअर आलं,
पण 1 महिन्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं सक्सेस येईल, बास आपण यासाठी तर काम करतो. अजून एक गोष्ट, आपल्याला असं वाटतं कुठला एक्सपेरिमेंट आपण वाचतो करतो की आपण असं शुल्लक म्हणून केलं का, पण प्रत्येक एक्सपेरिमेंट हा महत्त्वाचा असतो, त्यातून काहीतरी कळतं आणि आपण पुढे जातो. त्यामुळे आपण एक्सपेरिमेंट नाव आहे ते केलं पाहिजे. प्रयोग तो प्रयोग केला आहे आणि पाहिजे. तो कधी सक्सेसफुल होतो कधी नाही होत. बरोबर आहे. लॉंग जर्नी. प्रयोग हा आणि जेव्हा तो प्रयोग सक्सेसफुल होत नाही त्यावेळेस त्यामधनं आपल्याला खूप काही गोष्टी कळतात आणि जेव्हा नेक्स्ट एक्सपेरिमेंट आपण प्लॅन करतो तर त्याच फेल्युअर आपण गृहीत धरून पुढे करतो आणि मग आपले एक्सपेरिमेंट मस्त सक्सेसफुल होतात. म्हणजे बरोबर आहे. प्रयोग म्हणजे समजा तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, वेट लॉससाठी तुम्ही प्रयोग करतात. हा मी शुगर बंद करतो, मी ऑइली खाणं बंद करतो, होतंय एका लेवलपर्यंत तुमचं वजन पण कमी होईल, पण तुम्हाला त्यानंतर थोडा वेगळा डाएट पण घ्यावा लागेल, भात पण बंद करावं लागेल, चपाती 4 खातो 2 खा, छोट्या छोट्या गोष्टी. तुला मसल गेन करायचं, हां तू खातोय प्रोटीन, पण तुला थोडंसं अजून एक काय म्हणतात त्याला वर्कआउट हावर्स वाढवावं लागतील. बदल करत जा. प्रत्येक जण एक्सपेरिमेंट दररोज करत असतो आयुष्यात, प्रत्येक जण एक्सपेरिमेंट करतो. फक्त आम्ही केमिकल लॅबमध्ये करतो, पण आपण आपल्या आयुष्यात आपल्या बॉडीवर आपल्या गोष्टीवर सगळ्यांवर प्रयोग करत आहोत. आणि हे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं, फक्त आपण त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा. सोल्युशन निघणार, वेळ असतो आणि ती येणार. आणि ती वेळ आपली आहे, ती नक्कीच येणार. जसा की वर्षातनं एकदाच आपला दिवस असतो जो की आपला बर्थडे असतो. येस, आणि आपला दिवस ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघताय दॅट विल डेफिनेटली कम. आणि तो येस बर्थडेचा दिवस असतोच, तो आपला या जगात आलेलो आहे, आपला दिवस असतो. म्हणजे वर्षामधनं तोच एक दिवस आपण बोलतो का तो आपला आहे. जसं तुम्ही ज्याच्यासाठी स्ट्रगल करत आहात तो पण दिवस आपला आहे आणि दॅट डे इज वेटिंग फॉर यू. पण त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत येस, आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. हार्डवर्क इज द अल्टिमेट सोल्युशन. आणि बरोबर आहे. आणि अजून एक की तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे ना, तुम्ही चांगल्या गोष्टीत मॅनिफेस्ट करा, चांगलं होणार. आपल्याला थोडी सवय आहे, ह्युमन टेंडन्सी आहे की आपण जरा वाईट मॅनिफेस्ट करतो. नाही, अजून एक त्याचे लोक तर वाईटच विचार करतात ना आपलं, मग आपण का आपल्याबद्दल वाईट विचार करायचा, आपण आपल्याबद्दल चांगलाच विचार करायचा. येस, कारण की आपण चांगला विचार केला तर आपलं चांगलंच होणार आहे. ठीक आहे, त्याला स्ट्रगल म्हणजे वेळ लागणारच आहे, डेफिनेटली वेळ लागतोच, पण आपलं चांगलं होणार आहे. रोज हेच विचार करायचा का माझं चांगलं होणार आहे, माझं चांगलं होत आहे. येस, आणि अजून चांगलं करत सोबत आपलं पण कर. आणि तुम्हाला जसा वेळ भेटेल तरी दिवस चांगला असो वाईट असो थोडं देवाचं नाव घ्या. मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी जवळजवळ 1.5 वर्ष झाली जिम करतो. जिम करताना स्ट्रेचिंग झाल्यानंतर मी दररोज देवाचं नाव घेतो. दररोज दिवस मी देवाला चांगलं सांगतो, मी चांगलं केलं आहे त्याचं मला चांगलं फळ दे, वाईट केलं आहे त्याची मला शिक्षा दे. पण देव आहे, देवाची जाणीव मला आता होती, म्हणजे आपल्याला सगळ्यांना होतीच, पण दररोज नाव घ्या. मग कधी तुम्ही सकाळी वॉकिंगला जाता तेव्हा नाव घेऊ शकता. तुम्हाला कधी असं झालं समजा झोपायच्या आधी देवाचं नाव घ्या, पण तुम्हाला तो रिझल्ट दिसेल म्हणजे दिसेल. देवाचं घ्या, नाही तर तुम्हाला तुमचे आई वडील देव आहे, तुमचा मित्र देव आहे. हां, प्रयत्नांती परमेश्वर आहे. बरोबर आहे. देव कोणासाठी, सगळ्यांसाठी देव वेगळा असू शकतो. प्रत्येक कायकांसाठी त्यांचे आई वडील. अजून एक गोष्ट मी ह्याच्यामध्ये आय विल ऍड का यू शुड बी ग्रेटफुल फॉर द थिंग्स दॅट इज अराउंड यू. म्हणजे तुम्ही रोज ना 10 गोष्टींना ग्रेटफुल राहा, ग्रॅटिट्यूड द्या त्याचं, त्यांनी नक्कीच तुमचा फायदा होईल. म्हणजे तो डे भले नेगेटिव्ह जाऊ दे, चुकीचा जाऊ दे, त्रास होऊ देत, पण तरी पण तुम्ही तुमच्या गोष्टी, गाडी साधं आपण बेडवर झोपतो त्या बेडला पण ग्रेटफुल राहा. हा बाबा मोबाईल आहे, मोबाईलला, गाडी आहे, गाडीच्या चावीला पण, ब्लूटूथ आहे, ब्लूटूथलाही तुम्ही ग्रेटफुल राहा. तुमचे जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी ग्रेटफुल राहा, अँड दॅट रिअली हेल्प्स. आणि आपली वाईट वेळ असती ना त्याच्यामधनं म्हणजे ते चांगलं होत असतं. आणि कसं आहे की आपण हे पण विचार केला पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या खूप लोकांकडे नसणार आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टींना ग्रेटफुल राहिलं पाहिजे. आपल्याला चांगले लोक भेटत आहेत, आपल्याला चांगले कलिग्स आहेत, आपल्याला चांगले पीपल, गुड बंच ऑफ पीपल आहेत. काही काही लोकांना ते नाही आहेत, काही लोक आयुष्यात एकटे आहेत, काही आई वडील नाही आहेत, काही नाही आहेत. बरोबर आहे ना. आपल्याकडे जे आहे आपण त्याला ग्रेटफुल राहिलं पाहिजे. भलेही आपल्या कोणाबरोबर भांडण बॉस कसाही असू दे, यू शुड बी ग्रेटफुल फॉर दॅट पर्सन. बिकॉज ही इज फॉर यू. महत्वाचं लाईफचं की त्रास करून घ्यायचा नाही, हॅपी राहायचं, आपण लोकांसाठी चांगला विचार करायचा, अल्टिमेटली आपलं छानच होत असतं. त्यामुळे आपण सगळ्यांना खुश ठेवायचं, खुश राहायचं.
न्यूट्रल राहा. म्हणजे Neutral राहा. खूप आनंदात राहायला तरी न्यूट्रल राहा, ठीक आहे, आय एम हॅपी पण ठीक आहे. खूप सॅड झालं तर एकदम निराश होऊन जाऊ नका, हा ठीक आहे, हा दिवस पण निघून जाणार. ज्योत्स्ना मॅम जे बोलल्या, आनंद, दुःख, सुख हे क्षणिक आहे. क्षणात आनंद येत असतो, क्षणात दुःख दुःख येत असतो. त्यामुळे त्या फेज ओव्हरकम करायला शिका, त्यातून सोल्युशन काढायला शिका. कारण तो लाईफचा भाग आहे, तो लाईफ नाही. हा. मजा करायची. कारण की हे गोष्ट आम्ही आमच्या PhD मधनं शिकलोय. 4 इयर आम्ही घासतोय, काढतोय, म्हणजे चाललंय हा. दिवस. कधी कधी अक्षरशः आम्ही निराश होऊन लॅबवरनं जातो, निराश होऊन घरून येतो, पण तरी आम्ही काम करतोय, आम्ही थांबत नाही. ठीक आहे, एक दिवस बसून वाचू, काही नाही करायचं इच्छा होते, पण तरी दुसऱ्या दिवशी येतो, आम्ही काम करतो. आम्ही डेली वी आर डुईंग समथिंग, का ते आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. बसून निराश होऊन त्रास करून रडून काही नाही होणार. यू हॅव टू वर्क फॉर इट. आणि हे फक्त PhD वाल्याचं नाही, प्रत्येक जॉबवाल्याची हीच कहाणी आहे. आम्ही फक्त PhD स्कॉलर, रिसर्च स्कॉलर आहे म्हणून आम्ही असं म्हणतोय, कारण आम्ही रिसर्च करतो, नवीन गोष्टी करून बघावं लागतात. ते प्रत्येक जण हेच करतोय. प्रत्येक जॉबवाला जे जॉब करतोय त्याचं तेच काम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता मी सांगतोय की PhD इज द लास्ट डिग्री, तर ती हार्ड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी द्यावा लागेल. तसंच आहे, जो हाय लेवलचा जॉब आहे, ग्रेड 1 ची पोस्ट आहे, ग्रेड 2 ची पोस्ट आहे, ग्रेड 3 ची पोस्ट आहे, कोणतं पण काम आहे, कोणतं पण सर्व्हिस आहे, प्रत्येक जे काम करतो ते वी आर गिव्हिंग सर्व्हिस टू पीपल, वी आर गिव्हिंग सर्व्हिस टू वर्ल्ड. ते करताना तुम्हाला स्टार्टिंगला 3-4 वर्ष, 7-8 वर्ष तुम्हाला स्वतः, पण एकदा तुम्ही कळलं, त्याच्यामुळे तुम्ही बघा एक्सपिरियन्सवाले जे आहेत ते सगळे पेपर का करतात, त्यांनी एवढे हायज अँड लोज, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन हे सगळं बघितलेलं आहे. तर ह्या त्या गोष्टी आहेत. अजून एक सांगायचं आहे, PhD करण्याच्या आधी PhD ला येईपर्यंत जी एक्साइटमेंट असते आणि ॲक्च्युअल PhD मध्ये येऊन PhD करणं हा खूप सेपरेट भाग आहे. PhD हे डेली ॲडव्हेंचर आहे. नवीन गोष्टी करणं, त्यात सोल्युशन काढणं, डेली काहीतरी नवीन करतो. जॉब असेल एखादी दुसरी, तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, पण PhD मध्ये तसं नाहीये. यू हॅव टू फाइंड प्रॉब्लेम, यू हॅव टू फाइंड सोल्युशन. म्हणजे इथे आम्ही प्रॉब्लेम, आमच्या ऑब्जेक्टिव्ह असतात, आम्ही ऑलरेडी विचार करतो का हे करायचं, पण असं होणार आहे का हे आम्हाला माहित नसतं. जसे आमचे रिझल्ट येतात त्याच्यावरनं आम्ही मग डिसाईड करतो का हा असं 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 असं. तर मग कधी कधी काही डिसाइडेड नसतं, आपण करून बघायचं आणि त्याच्यावरनं आपल्या ऑब्जेक्टिव्ह नंतर आपण ठरवू शकतो. म्हणजे ते कसं आपण क्रिकेटची मॅच खेळतो, तर कसं आपण पहिले 5 ओव्हर, हा पिच असं आहे तर पिच तसं आहे, हा आपण चौकार मारायचा प्रयत्न करतो, चौकार जात नाहीये, 4 मारायचा 6 मारायचा प्रयत्न 6 जात नाही, मग आपण काय करतो, हा 10 ओव्हर असे खेळू, 15 ओव्हर तसे खेळू, समजा 50 ओव्हरची मॅच आहे. नंतर आपल्याला माहिती आहे आपण शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 20 ओव्हरमध्ये मॅच संपू शकतो, आपण ती स्ट्रॅटेजी घ्यायची. तसंच आहे रिसर्चमध्ये. आणि ही एक गोष्ट आहे की तुम्ही स्वतःवर काम करा, लोकांबरोबर आहे ना, पण स्वतःवर काम करा. तुम्हाला बेटर कसं करू शकता, तुमचे स्किल शिकवा. तुम्हाला वारली पेंटिंग येते, आता तुम्ही वारली पेंटिंग करा. ऍक्च्युली मी खूप दिवस झालं वारली पेंटिंग नाही केलं. दिस संडे मी मस्त 2-3 छान चित्र काढेन. आणि बरोबर आहे. आणि जर तुम्हाला सिंगिंग करता येत असेल, रोहिणी मॅडम सारखी, तुम्ही सिंगिंग पण केली पाहिजे. येस, म्हणजे आपण काम करताना आपलं प्रोफेशन जपतोय, पण त्याच्यासोबत आपले छंदही आणि जोपासले पाहिजे. अजून एक रोहिणी मॅडमला 4 व्हीलर पण ड्राईव्ह करता येते, त्यांनी गाडी घेतली तर आणि 4 त्यांच्याकडे व्हीलर पण शिका. हे बघा, PhD इज नॉट लाईफ. आपल्यासाठी PhD आहे, Yes. PhD साठी ते आपण आपण नाही. yes. सो एन्जॉय. आणि मेन आपल्याला जे आवडते, सकाळी वेळ मिळून त्याच्यात रस निर्माण करून करा, त्यातून आनंद मिळतो. कारण मस्त मस्त जेवण बनवा, जेवण खा. करा जे आवडतं. कधी कधी माझ्यासोबत असं होतं का फक्त मी दिवसामधलं जेवण चांगलं बनवते आणि खाते, दिवस कसाही जाऊ दे, काही नाही, आपण चांगलं खाल्लं तर चांगलं होणार आहे. आणि ह्या ज्या मॅडम आहेत, भवर मॅडम, यांना आम्ही म्हणतो चिला क्वीन. चिला तुम्ही बेसन पोळी तुम्हाला माहिती आय मेड मॅग्नेटिक बिल. नाही. हा, आणि ना? मॅग्नेटिक बिल्ड थांबा, आमचं हे चालू आहे. आज आमच्या स्टुडंटचं फायनल प्रेझेंटेशन झाले, सो थोडं आम्ही आज चिल करतोय, बिकॉज 2 रात्र आम्ही खूप जागलोय, सकाळी उठलोय, कामं केली आहेत. आणि अजून एक, जसं तू अखिलेश सर म्हणालेत का मॅच असते, जी लास्टची जी 5 ओव्हर्स असतात त्याच्यामध्ये दोन्हीकडचं 50-50% असतं, पण लास्टची 5 ओव्हर्समध्ये कळतं काय होणार आहे, कोण जिंकणार आहे. कधी कधी कोण जिंकणारा नसतं, जिंकून जातो, बहुतेक वेळेस असं होतं. सेम अप्लाइड हिअर ऑल्सो. आम्ही वर्षभर काम करतो, आमचे कधी कधी रिझल्ट येत नाही, काय नाही, पण लास्टचे 10 दिवस किंवा 15 दिवसामध्ये आम्ही जे फाडतो ना, का बस पुरं साल का काम हो पेटून 15 दिवसात चालतं शेवटच्या वर्षभरात. आणि जे काही लिहित नाही, 2 लास्टचे 4-5 दिवसामध्ये फुल रात्रभर जागायचं, सकाळी उठायचं, काम कर, धन 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 काम बाय बाय, सी यू असं करून टाकायचं.
आणि ह्याच गोष्टी आहेत गाईस. तुम्ही पण स्वतःवर काम करा. तुम्हाला दिलेले ते टास्क आहे ना, डेडलाईन येईपर्यंत संपवून टाका. डेडलाईनला संपलं तरी चालेल, संपतं म्हणजे प्रत्येक जे काम येणार तुमच्या आयुष्यात संपणार आहे. जेव्हा तुम्ही लागून राहता तेव्हा संपणार आहेच. तर हा आहे आपला ब्लॉग कमी पॉडकास्ट जास्त झालेला आहे. माईक नाही आहे आपल्याकडं आज, पण ब्लॉग कमी पॉडकास्ट जास्त झालेला आहे. तर तुम्हाला असेच कंटेंट बघायचं असेल तर बिहाइंड इव्हेंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या आहे भवार मॅडम, त्या आलेल्या होत्या मगाशी, त्या होत्या रोहिणी काळे मॅडम. तर ह्या ठिकाणी आम्ही करत आहे सायनिंग ऑफ. आणि स्वतःवर काम करत राहा.